नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम द न्यूज वीक. या कार्यक्रमात आपण आठवडाभराच्या महत्त्वाच्या ज्या घटना घडामोडी असतात त्याबद्दल आमच्या नवराष्ट्राच्या आवृत्त्यांचे जे संपादक आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. आमचे कार्यकारी संपादक संजय मलमे सर आणि पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेत जोशी सर नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहेत. सर, तुम्हा दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. मलमे सर, पहिल्यांदा आपण जर एकंदर सगळा आठवडाभराचा आढावा घेतला तर दिल्लीतही खूप मोठ्या घटना घडामोडी घडल्या. एक पोटनिवडणूक झाली, तिचे निकाल काही संकेत देणारे आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसनी सुद्धा एक वक्तव्य जे केलेलं आहे, त्यांना गुंगीगुडिया म्हटलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. पहिल्यांदा तर सुरुवात केली पाहिजे की ज्या पद्धतीने आंदोलन झालं त्यानंतर पंतप्रधानांनी एक संवाद सुरू केला युवकांशी. थेट ते व्हिडिओ करायला सुरुवात केली. ओव्हरऑल सगळ्या याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि त्यानंतर आता पुन्हा हे सगळं जेनझीचं जे आंदोलन आहे, कॉक्रोच आंदोलन आहे, ते कुठल्या दिशेने जाताना तुम्हाला दिसतंय? मलबे सर. नाही, कसं आहे, लोकशाहीमध्ये संवाद खूप महत्वाचा असतो. लोकशाहीचा आत्माच संवादाला म्हटलं जातं आणि ते सरकारकडून झालं नाही. आता ही सरकारला याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्रामच्या माध्यमातून आज तरुणांशी संवाद साधताना दिसत आहेत. काल सरसंघचालक मोहन भागवत यांचाही एकंदरीत जनजींशी जो काही संवाद झाला त्यात त्यांचा बोलण्याचा तोच रोग होता की आपण वास्तविक सरकारने अप्रत्यक्ष सरकारला तो टोला होता की सरकारने या सर्व मंडळींशी संवाद साधला पाहिजे. एखादी भूमिका घेऊन जर ते रस्त्यावर उतरत असेल तर त्यांना देशद्रोही किंवा देशविरोधी म्हणता येणार नाही. ही भूमिका भागवतांनी मांडली आणि अप्रत्यक्षरित्या तो मोदी यांना तो संदेश होता. त्यामुळे संवाद हा खूप महत्वाचा भाग आहे आणि ते मोदी आपल्याला करताना दिसतंय. आता वास्तविक संवादाच्या अभावामुळेच आपण लोकशाहीत गेले 3 आठवडे जो काही गदारोळ सुरू आहे तो त्यालाही असंवाद हाच कारणीभूत आहे. कारण जसं मोदींकडून सुरुवातीला झालं की जंतर मंतरवरील तरुणाईशी त्याने संवाद साधला नाही, पण त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. तर त्याचा राजकीय भांडवल करून सध्या काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असे विरोधी पक्ष ज्याप्रमाणे आंदोलन करतायत किंवा कुठल्याही चर्चेत सामील होत नाहीत, तर तो असंवादाचाच भाग आहे खरं तर त्यात. आणि खरं तर काँग्रेसने हे पाऊल मागून घेऊन जर भाजप संवाद साधण्यासाठी तयार होत असेल किंवा चर्चेसाठी तयार असताना काँग्रेस मात्र ते करताना दिसत नाही. असंवादाचा जो काय भाग आहे तो संपूर्ण दिल्लीमध्ये आपल्याला दिसतो आणि त्यामुळे गेले 3 आठवडे संसदेचं कुठलेही काम होऊ शकले नाही. खरं तर यातून जनतेमध्ये चुकीचा मेसेज जातो, एक संदेश जातोय की राजकारण्यांविषयी एक तिरस्काराची भावना निर्माण होते. आम्ही जे आढावा घेतोय संपूर्ण महाराष्ट्रातून काही लोकांशी बोलतो, तर जे काही सुरू आहे म्हणजे राजकारणासाठी ज्याप्रमाणे संपूर्ण संसद वेटीत धरली जाते, ज्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा व्हायला पाहिजे किंवा जे काही कायदे नवीन येणार आहेत त्यावर चर्चा व्हायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. आणि त्याचा परिणाम खरं तर त्यातून म्हणजे असे काँग्रेस जनता पार्टीसारखे पक्ष उदयास येतात. कारण तरुणाई नाही जे काही निराशा राजकीय पक्षांकडून येते त्यातून मग लोक मोठ्या प्रमाणावरती एक तिसरा पर्याय म्हणून लोक पाहतात. जे आपल्याला दिपके यांच्या बाबतीत दिसतं नाही का. 2 दिवसापूर्वी दिपके यांनी परवा आणि काल मीटिंग घेतली आणि आपल्या संभाजीनगर निवासस्थानी आपल्या कार्यकर्ते संवाद साधणार एक नवीन चळवळ उभी करण्याचा त्यांनी संकेत दिलेला आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या, त्यांच्या भावना समजून घेण्याचा तो प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. तो आता पुढील काही दिवसामध्ये दिसेल. तो एकंदरीत संपूर्ण चित्र पाहिलं तर एकीकडे जे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस असतील किंवा भाजप असतील हे संवादापासून दूर जाताना दिसतात आणि एक नव्यानेच राजकारणात येऊ पाहिलेला म्हणजे ते येऊ पाहत असलेला त्यांनी राजकारणात जाणार नाही अशी घोषणा केली असली तरी भविष्यात काही होऊ शकतं. तर ते संवादाच्या बाबतीत जनतेत जात आहेत असे एकंदरीत चित्र आपल्याला दिसतं. अनिकेत सर, आपण बघितलं की यावेळचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन जे केंद्र सरकारचं आहे ते अतिशय महत्वाचं असं ठरणार होतं. त्यासाठी काही महत्वाची विधेयकं येणार होती. आपण जर विचार केला तर परीक्षांमधल्या सुधारणांचं जे विधेयक आहे ते अतिशय कठोर त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि ते पारित झालेलं आहे. तथापि FCRA कायदा असेल नवा येऊ घातलेला किंवा डिलिमिटेशन, कारण त्याच्याशी निगडीत असलेलं जे आहे ते पुन्हा महिला आरक्षण आहे. ही महत्वाची बिलं, महत्वाची विधेयकं येणार होती आणि
त्यावेळी या आंदोलनाच्या आडून कुठे ना कुठेतरी विरोधी पक्षांनी संसदेमध्ये आपल्याला ते येऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं एक वातावरण. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शहा आणि मोदी या दोघांचंही संसदेमध्ये अनुपस्थित राहणं. तुम्ही काय बघता, कशा बघता या सगळ्याकडे? मोदी आणि शहा, त्यातले शहा हे बरेचदा पार्लमेंटमध्ये असतात, वेगवेगळ्या चर्चांमध्ये किंवा विधेयक त्याच्यामध्ये भाग घेतात. मोदी हे पार्लमेंटमध्ये 2 ते 3 वेळा येतात. हे खरं तर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पंतप्रधान हे संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये अनेकदा हजर असलेले आपण पाहिले. वेगवेगळ्या चर्चा असतील महत्वाच्या, किंवा विरोधी पक्ष नेता किंवा अन्य विरोधकांच्या मधला महत्वाचा नेता बोलतो त्यावेळेला पंतप्रधान सभागृहात असणं, अशी एक परंपरा आपल्याकडे आहे. ती गेल्या 10 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे, पाळली गेलेली नाही. मोदी हे संसदेतल्या त्यांच्या ज्या ऑफिसमध्ये बसून अनेक लोकांना भेटतात, याचे फोटो वगैरे येतात, पण ते पार्लमेंटमध्ये प्रत्यक्ष दिसत नाहीत. हा एक विरोधकांचा आक्षेप आहे आणि तो बराचसा खरा आहे. आता राज्यसभेच्या चेअरमननी राधाकृष्णन यांनी परवा असं सांगितलेलं आहे की जर विरोधकांची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी निवेदन केलं पाहिजे, तर गृहमंत्र्यांना हजर राहायला सांगा, असं त्यांनी सरकारला सुचवलंय. ही भयंकर गंभीर गोष्ट आहे. अशा प्रकारे अमित शहाना चेअरनी बोलावा किंवा असं निदान सुचवणं, हे पण एक भारतीय जनता पक्षाच्या आतापर्यंतच्या ज्या प्रतिमा आहे त्याला कुठेतरी तडा देणार आहे. तर हे जे वातावरण बदलत आहे याची दखल खरं तर घेऊन भारतीय जनता पक्षाने काम करायला पाहिजे, त्याची पुढची पावलं टाकायला पाहिजे. जसं आपण पाहिलं की दीपकेच्या आंदोलनानंतर, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर मोदींनी आपला एक वाटचाल बदलली. म्हणजे ते कम्युनिकेटर आहेतच उत्तम, पण ते तरुणांच्या मध्ये लोकप्रिय असलेल्या इन्स्टा वगैरे या माध्यमामध्ये येत नव्हते, दिसत नव्हते. ते आता तिथे आग्रहाने यायला लागले. नंतर इन्स्टावरती मुलं स्वतः व्हिडिओ असा समोर कॅमेरा धरून किंवा म्हणजे फोन धरून रेकॉर्ड करतात. त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा व्हिडिओ केलेला आहे आणि तसेच व्हिडिओ त्यांनी 2-3 पुढे देखील पाठवले. तर हे त्यांच्या बदललेली स्ट्रॅटेजी पण आहे आणि बदललेल्या पद्धतीने ते काम करतायत, हे पण एक चांगलं लक्षण आहे. तसंच पार्लमेंटमध्ये त्यांनी तो जो लॉकडाऊन झालेला आहे, म्हणजे काम थांबलेलं आहे, विरोधकांनी बाजू लावून धरले, सरकार बदलत नाहीये, हे कुठेतरी बदलून तिथे पण संवाद सुरू व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की सोमवारी कदाचित अमित शहा हे स्वतः राज्यसभेत किंवा लोकसभेत येऊन त्यांचं काय असेल ते निवेदन करतील आणि हा गोंधळ कदाचित संपेल. दिल्लीतनं येणाऱ्या बातम्या असं सांगतात की किरण रिजिजू यांनी गेल्या 2-4 दिवसामध्ये बरीच त्याच्यामध्ये धडपड केली, खटपट केली आणि प्रियांका गांधी आणि राहुल गांधी दोघेही त्यांना भेटले. त्यांची मिटिंग 1 तासभर चालली. त्यानंतर ते गृहमंत्र्यांना पण भेटले आणि लोकसभा अध्यक्षांना पण भेटले. तर काहीतरी हालचाल सरकारच्या बाजूने चालू आहे. किरण रिजिजू हेच असे पॉइंट्समन किंवा ग्रस्त आहेत की ज्यांनी लोकसभेतलं कामकाजाचं संचालन नीट करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने काहीतरी हालचाल सुरू आहे आणि असं दिसतं की पुढच्या आठवड्यामध्ये, जो शेवटचा आठवडा आहे पार्लमेंटचा आणि त्याच वेळेला 15 ऑगस्टचं भाषण लाल किल्ल्यावरनं मोदींना आणखी एकदा करायची संधी मिळणार आहे. तो एक रेकॉर्ड तयार होणार आहे. तर या भाषणाच्या पर्यंत कदाचित हा सगळा प्रश्न ते सोडवतील आणि तिथून पुढे चर्चेचा मार्ग खुला होईल किंवा नवीन विधेयक, जसं तुम्ही म्हणालात, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन, याची सरकारला घाई आहे. विरोधकांना काही आता फारसा विरोध नाही आहे. जर सरकारने ही गोष्ट मान्य केली की आहेत तेवढ्या जागा प्रत्येक राज्याच्या 50% वाढतील, म्हणजे तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेश किंवा केरळ यांच्यावरती अन्याय होणार नाही, असं जर सरकारकडनं आश्वासन त्यांना येत असेल की ते विधेयक देखील एकमतानं मंजूर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं सरकारची हालचाल सुरू आहे असं दिसतंय. पण व्हिज्युअली जर आपण बघितलं तर गेल्या 2 आठवडे पार्लमेंटमध्ये फक्त आहे. सीजेपीचं आंदोलन जरी दिल्लीत संपलं असलं तरी आता त्यांचं परत संभाजीनगरमध्ये त्यांच्या बैठका झाल्या, त्यातून काही गोष्टी पुढे येत आहेत आणि एखादा फिल्मी डायलॉग असावा तसं
असं त्यांनी कॅम्पेनचं नाव दिलंय, क्या बोलती है जनता. तर रॉकस्टार वगैरे त्यांची अशी भाषा असते, तशी ती भाषा दिलीपीनं वापरली. त्यांच्या कॅरेक्टरशी ते पण मिळतं जुळतं असं आपण म्हणू शकतो. तर ते एक आंदोलन पुढे आपल्याला सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. तर अशा म्हणजे अस्वस्थतेचा हा काळ आहे, ते अगदी बरोबर आहे. तर हा काळ अस्वस्थतेचा आहे मलमे सर. आणि आपण याच पार्श्वभूमीवर बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो पहिला व्हिडिओ आला तो मेटाने काढून टाकला होता. त्यानंतर मेटाला माफी मागावी लागली. परंतु त्या पार्श्वभूमीवर आपण जर त्यांनी जरी तांत्रिक चूक वगैरे म्हटलं तरी माहिती प्रसारण मंत्रालयाकडे मेटाच्या अधिकाऱ्यांना 2-3दा बोलावण्यात आलं आणि त्यांनी काही गोष्टींचा कबुली जबाब दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी पैसे घेऊन काही एक कंटेंट प्रमोट केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि अतिशय गंभीर बाबी कदाचित यातून पुढे येणार असतील. सरकारने ज्या अर्थी या पद्धतीने मेटाच्या अधिकाऱ्यांना पण बोलवून घेतलं, आपला आक्षेप नोंदवला, त्यानंतर माफी मागण्यात आली मेटाच्या वतीने. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यातून ज्या पद्धतीचे व्हिडिओ प्रसारित झाले आणि आंदोलन वाढत गेलं त्याच्या स्पॉन्सर्स पर्यंत, त्यांच्या प्रायोजकांपर्यंत सरकार पोहोचेल का? नेमकं काय होईल पुढे? मलमे सर. नाही, आंदोलन कसं तर प्रायोजित होतं हे उघड आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं मूळ आंदोलन होतं ते खूप कमी प्रमाणात होतं. बाकीच्या विद्यार्थी आडून हे सगळं एकूण मोदी सरकारविरुद्ध वातावरण पेटवण्याचा जो प्रयत्न होता. म्हणजे आपण पाहिलं असेल की चंदीगड म्हणजे पंजाब पोलिसांनी एक टोळी पकडली, जी पाकिस्तानच्या संबंधित होती. त्यांनी त्या सर्व जंतर मंतरवर आंदोलन जाऊन घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणजे हे कुठल्या लेवलला विरोध म्हणजे प्रसार केला जात होता किंवा अपप्रचार केला जातो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे यातून काहीतरी मोठं देशामध्ये घडवण्याचा हा कट होता. आणि या कटामध्ये म्हणजे देशातील काही असामाजिक तत्व होतीच, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याबाबत बऱ्याच काही घडामोडी घडल्या असावाच असं एकंदरीत चित्र दिसतंय की पाकिस्तानचं त्यात थेट इन्व्हॉल्वमेंट आपल्या लक्षात येतं. कारण पाकिस्तानचे जवळपास 400 जे काय पोस्ट करणारे जे काही मीडिया हे होते ते बंद केले त्यांनी, सरकारने त्यांच्यावर बॅन केलं. दुसरं आहे की बाकीच्याही देशामध्ये या बाबतीत काही कुठून फंडिंग होतंय का या दृष्टीने सरकार तपासाचा प्रयत्न करतंय, त्यातून काय पुढे येईल. पण एकंदरीत या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून एक भारतामध्ये खूप काही मोठं घडवण्याचा म्हणजे सरकारच्या विरोधात खूप काही मोठं एखादं अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता. हे यातून स्पष्टच होतंय ज्याप्रमाणे तपासात ज्या गोष्टी पुढे पुढे येतात त्यामुळे. एकंदर बघितलं तर या आंदोलनाच्या आडून अनेक गुन्हेगार होते. नुकतीच मी एका पुण्यातल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची मुलाखत घेतलेली, ती आजच आपण प्रसारित करतो आहोत. त्यांनी सांगितलं की काही कन्व्हिक्ट गुन्हेगार, जे गंभीर गुन्ह्यामधले कन्व्हिक्ट होते, जे महाराष्ट्रातले होते, ते सुद्धा तिथे त्यांना आंदोलनस्थळी दिसून आले. आणि कुठे ना कुठेतरी हे पोचले कसे या सगळ्याचा एक जो बाब आहे ते, किंवा आंदोलन हाताळण्याची महाराष्ट्र पोलिसांची एक पद्धत आहे. तर अशा अनुभवी अधिकाऱ्यांना तिथे बोलवायला हवं होतं सगळ्याच राज्यांमधून, आणि ते आंदोलन वेगळ्या पद्धतीने थोडं हाताळलं असतं तर कदाचित परिस्थिती चिघळली नसती, असं त्यांचंही म्हणणं होतं. त्या मुलाखतीची लिंक पण आपण या व्हिडिओच्याही खाली देणार आहोत, ती दर्शकांनी बघावी. सर, मागचा सगळा आठवडा जर आपण बघितला तर अनेक अर्थांनी, म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या सगळ्या अर्थांनी ढळून निघाला असं म्हणावं लागेल. अशा घडामोडींचा एक क्रम आहे. एक जाता जाता उल्लेख छोटासा तरी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या विषयांकडे वळूया. तो म्हणजे ज्या शेख हसीना ज्या आहेत त्यांनी भारतामधून एक संबोधित केलं तिथे सगळ्या करस्पॉन्डंट्स क्लबच्या माध्यमातून, आणि त्यातून एक वेगळा संदेश जातोय. त्यांना आपल्या देशात परत जायचं आहे, बांगलादेशातली परिस्थिती काय याचा एक उल्लेख करणं गरजेचं आहे. अनिकेत सर, तुम्हाला काय वाटतं त्यांनी ज्या पद्धतीने त्या बोलल्या आणि त्यानंतरचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय नेमके परिणाम होऊ शकतात? त्याच्यामध्ये बाकीच्या देशांमधून काही प्रतिक्रिया आलेली नाहीये. बांगलादेशने याच्यामध्ये तीव्र आक्षेप घेतलेला आहे. त्याचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी रहमान, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला ताबडतोब आमच्या स्वाधीन करा शेख हसीना यांना. त्यांनी असं म्हटलं की मी प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या देशात परत जाणार आहे आणि माझ्या पक्षावरती बंदी उठवा. हा एक तिथे बांगलादेशमध्ये खूप सेन्सिटिव्ह झालेला विषय आहे. तिथे जसं सीजेपीचं आंदोलन इथे झालेलं आहे तशा पद्धतीचंच आंदोलन वाढवून तीव्र होऊन त्याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय शक्ती पण त्यात कार्यरत होत्या. त्यात शेख हसीना यांना तर देश सोडून पळावं लागलं.
हा एक पुन्हा एक वेगळा आंतरराष्ट्रीय पेचाचा भाग आहे. भारताने अद्याप त्यांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका ठेवलेली आहे की त्यांनी आमच्याकडे आश्रय मागितलेला आहे आणि आम्ही तो दिलेला आहे त्यांना. आता आश्रय घेतलेल्या व्यक्तीनं राजकारण करू नये अशी अपेक्षा असते, पण आपल्याकडे जसं आतापर्यंतच्या आपण बांगलादेशच्या निर्मितीपासून भारत त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि विशेषतः शेख हसीना यांच्या कुटुंबियांच्या योगदान बांगलादेश निर्मितीमध्ये मोठं होतं. त्यांच्या कारभाराविषयी देखील जनता नाराज आहे वगैरे हे सगळे भाग जरी असले तरी भारताने अद्याप त्यांच्या मागे ठामपणे उभारण्याची भूमिका घेतली आहे. जगाचं प्रेशर आता सध्या तरी भारतात असं नाही आहे की त्यांना सोपवावं परत बांगलादेशच्या स्वाधीन करावं. तिथे जर काही कॉम्प्रोमाइज झाला असेल, कारण आपण आपले एक अतिशय धुरंधर राजकारणी असे बांगलादेश म्हणजे बंगालमधले राजकीय नेते यांना भारतानं तिथे सध्या राजदूत म्हणून पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे काहीतरी तोडगा काढण्याचा त्यांचा विचार असेल. मला तुमचं लक्ष आणखीन एका मुद्द्याकडे वळवायचं आहे. तो म्हणजे असं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला शिवसेनेचा चिन्ह आणि नाव याच्याविषयीचा होय. खटला कोर्टामध्ये अगदी ज्याला म्हणतो आपण ऐरणीवर आलेला आहे. आणि त्याच वेळेला दुसरे जे भारतीय जनता पक्षाचे सत्तेतले सहभागी असलेले असा मित्रपक्ष जो आहे तो अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यामध्ये एक अस्वस्थपणा आलेला आहे. म्हणजे दोन बाजूनी महाराष्ट्रामध्ये सध्याची स्थिती थोडी बदलताना दिसते. तिथं जो खटला सुरू आहे त्याचा निकाल एवढा लगेच लागेल अशी शक्यता अजिबातच नाहीये. अद्याप शिंदेच्या वकिलांचं आर्ग्युमेंट व्हायचंय. ते झाल्यानंतर कदाचित सुप्रीम कोर्ट काही काळ निकाल देण्यासाठी घेऊ शकतं. म्हणजे खटला ऐकून घेतला आणि ताबडतोब निकाल दिला असं न होता खटला ऐकून घेतला, त्यानंतर काही काळ गेला, महिना 2 महिना, त्याच्यानंतर निकाल आला. अशा प्रकारे हा निकाल कदाचित 27च्या सुरुवातीला येईल अशी एक शक्यता लोक व्यक्त करतायत. पण तिथे जे काय आर्ग्युमेंट सुरू आहे त्यानिमित्तानं इथे जे राजकारण तापतंय ते पण थोडं लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. संजय राऊत यांनी अशी भूमिका मांडली आहे की जे आर्ग्युमेंट झाले ते जर त्या पद्धतीने जर निकाल येणार असेल तर शिंदेपुढे पर्यायच उरणार नाही, त्यांना विलीनच व्हावं लागेल. आता हा एक पुन्हा कायद्याचा एक पेच असलेला असा मुद्दा आहे. जर 22 मध्ये घेतलेले निर्णय 22 मध्ये झालेल्या घडामोडी किंवा पक्षांतर किंवा पक्षभेद पक्ष फुटणं हे जर बेकायदा आहे असं ठरवायचं सुप्रीम कोर्टाचं आत्ता जर एक निर्णय तसे आले तर मग त्या काळामध्ये ज्या घटना घडल्या, मुख्यमंत्रीपद दिलं गेलं, त्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री नेमले आणि त्या मंत्र्यांनी काही निर्णय घेतले, सरकारने काही निर्णय केले, या सगळ्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देता येईल किंवा नाही येईल असे मुद्दे त्यातून उपस्थित होऊ शकतात. त्याच्यानंतर नार्वेकर यांच्या वतीनं म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय दिल्यानंतर 22 मध्ये पक्षफूट झाल्यानंतर 23 मध्ये त्यांनी निर्णय दिला की शिंदेच्या आमदारांपैकी कोणाचंच म्हणजे दोन्ही बाजूच्या ठाकरेंच्या बरोबर असलेले आमदार आणि शिंदेच्या बरोबर असलेले आमदार यांना पक्षफुटीचा लागत नाही, ठपका त्यांच्यावर येऊ शकत नाही, त्यांचं सदस्यत्व जाऊ शकत नाही असा जो निर्णय दिला त्या निर्णयावरती पण तिथे आर्ग्युमेंट्स आहेत. आणि नार्वेकरांच्या वतीनं देखील वकील कदाचित तुषार मेहता जे भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत ते बाजू मांडतील. अनेक वरिष्ठ वकील आहेत. त्यामुळे हा खटला लगेच संपणार नाहीये. त्यामुळे जे संजय राऊत यांच्या वतीनं किंवा शिंदेच्या पक्षाच्या वतीनं जे मांडलं जात आहे आर्ग्युमेंट आणि प्रति आर्ग्युमेंट तर याच्यामध्ये लगेच काही राजकीय घडामोडी घडतील असं नाही. पण एक मुद्दा एक चर्चेचा भाग तिथे सुरू झालेला आहे. म्हणजे सर याच्यामध्ये आपण बघितलं की पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाकडे जाईल, पण अशा परिस्थितीमध्ये काय केलं जातं नेमकं? जर निकाल इतक्या वर्षानंतर येणार असेल तर तसं तो किती रिलेव्हंट राहतो, किती तो संयुक्तिक राहतो, कालानुरूप हा पण एक मुद्दा आहे. पण मग अशा वेळी काय करतात? चिन्ह गोठवून टाकून हे करू शकतात? नेमकं काय होऊ शकतं? तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्ही युक्तिवाद जर मागील 2 दिवसाचं पाहिलं तर ते सुप्रीम कोर्ट ज्याप्रमाणे निरीक्षण नोंदवत आहे किंवा टिप्पणी करत असेल तर तो निकाल मला वाटत नाही की एकांगी असेल, तो संतुलित निकाल देण्याचा असं मला दिसतं की एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये जर
उद्धव ठाकरे यांच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे. आता शिंदेना ती संधी मिळेल, शिंदेच्या बाजूने युक्तिवाद होईल, त्यानंतर आपण ठोस निष्कर्षावर पोहोचू शकतो. आपण त्यातून काय निकाल येऊ शकतो. साधारणतः एक तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये चिन्ह गोठवणे हा एक त्याच्यामध्ये एक पर्याय येऊ शकतो. कदाचित दोन्ही दोन्ही गटाला तो दिला जाणार नाही. तुम्ही आपापली चिन्ह घेऊन लोकांमध्ये जावा. आणि वास्तविक 2022 सालची ती घटना आहे. त्यानंतर निवडणुका पार पडलेल्या आहेत. हे सर्व दोन्ही पक्ष जनतेच्या दरबारात गेलेले, जनतेने त्यांना आपापल्या परीने मतदान केलेलं आहे. त्यात शिंदे वरचढ ठरलेले आहेत वास्तविक उद्धव ठाकरे यांच्या पक्षामुळे. म्हणजे जनतेच्या दरबारातून त्यांना खऱ्या अर्थाने शिवसेना म्हणून त्यांच्यावरती मोहर लावलेले मतदारांनी, हे एक बाब लक्षात घ्यावं लागेल. आता हा युक्तिवाद करताना सुप्रीम कोर्टात हा मुद्दा कितपत घाई धरता हा एक त्याच्या चर्चेचा विषय असू शकेल कदाचित. पण एकंदरीत जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे हा निकाल खूप संतुलित असेल, अशा पद्धतीने एकंदरीत चित्र दिसतंय. सर, आपण दिल्लीबद्दल बोललो, आंदोलनाबद्दल बोललो, नंतर मेटाचा हे चर्चा झाली किंवा आता सुनावणी जी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होती, हा एक महत्वाचा मुद्दा होता. महाराष्ट्रामध्ये आणखी एक मुद्दा जो आहे तो चर्चेला गेला आणि त्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये आंदोलनं झाली, चिखलफेक झाली. ते म्हणजे ज्या महिला पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत त्यांच्याबद्दल एक चर्चा सुरू झाली आणि त्यांना गुंगी गुडिया असं संबोधलं गेलं. आता या पद्धतीने महिलांना राजकारणामध्ये यापूर्वी सुद्धा इंदिरा गांधींचा उल्लेख गुंगी गुडिया म्हणून झालेला होता. त्याची प्रतिक्रिया पण आली आहे. मलमे सर, काय नेमकं तुम्हाला ह्याच्यातून वाटतं की या अशा पद्धतीची टिप्पणी का होते? आणि खरंच म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे जर आपण त्यांची एक काही महिन्यांमधली कारकीर्द बघितली तर त्या झाकली मूठ 1.25 लाखाची अशा पद्धतीने गप्प बसतायत आणि आज त्यांनी एक चालता चालता बाईट दिला की योग्य वेळी चोख उत्तर देईल असं त्या म्हणालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुमचं आकलन काय त्यांच्याबद्दल? नाही, खरं पाहिलं तर म्हणजे काँग्रेसने ती टिप्पणी करण्यामागचं किंवा ते पोस्ट करण्यामागचं कारणच कळालं नव्हतं की आता सध्या तशी काहीच परिस्थिती नव्हती. ज्याप्रमाणे त्यांनी एक वातावरणात म्हणजे राजकीय वातावरण ज्याप्रमाणे पेटवलं त्याप्रमाणे काँग्रेसला खरं तर ह्या सगळ्या म्हणजे महिला वर्गातून काँग्रेसविषयी नाराज आहे. एका जेव्हा एखाद्या महिला राजकारणाची टिप्पणी केली ते प्राथमिक स्वरूपात सर्वच महिलांच्या बाबतीत म्हणजे घेतले जाते. भावनिक मुद्दा होतो साधारणतः, तसंच झालेलं आहे आणि हा भावनिक मुद्दा झाला. त्यामुळे काँग्रेसविषयी लोकांमध्ये तशा तीव्र प्रतिक्रिया आहेत. म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडून तर आहेत, पण जनसामान्य महिलांमध्ये पण तशा प्रतिक्रिया चांगल्या आहेत काँग्रेसविषयी. काँग्रेसने हा एक स्वतःवर ते पायावर दगड मारण्याचा प्रकार आहे. मी का झाला का केला हा खरं तर पुढे खूप खोलात जाऊन त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे किंवा किंबहुना ते शोध घ्यावं लागेल नक्की काय यामागे कोण आहे. मी काँग्रेसमध्येच काही पक्षाचं नुकसान करणारे मंडळी असतात काँग्रेसमध्ये आतापर्यंत इतिहास, तसंच कोणीतरी हा उद्योग केलेला आहे का हा करावा लागेल. कारण मुळातच सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांचं काम मागील उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या झाल्यानंतर जे काही त्यांनी केलं खूप चांगल्या प्रकारे काम करतात. म्हणजे आम्ही साधारणतः संपूर्ण कामाचा आढावा घेत असतो, त्यांची काम करण्याची पद्धत काय, तर त्या प्रभावीपणे काम करतायत. मंत्रालयासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाच्या बैठका घेत आहेत आणि विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यावर निर्देशही देत आहेत. काही प्रकरणं त्यांनी सोडवली ते, काही प्रकरणात त्यांनी एकाच वेगळे म्हणजे संपूर्ण विकासाच्या बाबतीत त्यांच्या जे दादांची जी भूमिका होती, दादा ज्याप्रमाणे काम करत होते त्या दादांच्या पाऊल ठेवून ते काम करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी ते बोलत नसेल तर ते कामाच्या माध्यमातून आपलं जे काय व्यक्तिमत्व ते दाखवतात आणि ते लोकांमध्ये तशा लोकप्रिय होताना दिसतात. पक्षामध्ये त्यांनी मागील काही दिवसांमध्ये आपलं स्वतःचे वेगळे स्थान निर्माणाचा प्रयत्न केलेला. म्हणजे जर मातब्बर नेते आहेत, खरं तर बरेच नेत्यांमध्ये त्यांनी स्वतःचं एक स्थान आपलं तिथे निर्माण केलेलं आहे. पक्षातील सर्व नेत्यांना त्यांनी आपल्या आधिपत्याखाली घेतलेलं की त्यांना ते जे काय प्रमाणे ऑर्डर करतात ते फॉलो होताना दिसतंय. त्यामुळे गुंगी गुडिया म्हणणं तर हे खूपच म्हणजे मला कुठल्या अर्थाने त्यांनी म्हटलं काय फक्त बोलण्याचं राजकारण होतं आणि करून दाखवण्याची पद्धत असते आपल्या भारतामध्ये. न बोलता बरेच काय राजकारणी खूप काय करून दाखवतात. त्याच पठडीतील सुनेत्राताई पवार दिसतात. त्यांनी खूप चांगलं काम त्यांचं सुरू आहे. त्यामुळे ते काँग्रेससाठी खरं तर हा खूप मोठा म्हणजे सेटबॅक असेल. कारण एकूण सेल्फ गोल म्हणायला पाहिजे. अनिकेत सर, खरं म्हणजे काँग्रेसनी असं गुंगी गुडिया म्हणणं योग्य यासाठी मला वाटत नाही की इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हणून संबोधलं गेलं आणि त्या सगळ्यात स्ट्रॉंग नेत्या म्हणजे फक्त काँग्रेस पक्षासाठी नव्हे देशाचा म्हणून सुद्धा उभ्या राहिलेल्या होत्या. जे आपण सेल्फ गोल म्हणतोय असं का करतात हे काँग्रेसवाले, याच्यामध्ये नेमकं काय आहे? हर्षवर्धन सपकाळ यांचं जे काही विधान नंतर आलेलं आहे की गुंगी गुडिया म्हणजे एक अपशब्द नाहीये किंवा शिवी नाहीये,
एक वर्णन आहे असं त्यांनी त्याचं समर्थन करायचा प्रयत्न केला. आणि सुनेत्रा पवार यांनी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवावं, त्यांचं नेतृत्व सिद्ध करावं वगैरे असं आव्हान ते देतात. तर त्यांचा हे म्हणजे युतीच्या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये कुठेतरी एक मिठाचा खडा पडतोय का असं बघण्याचा हा सपा काँग्रेस प्रांताध्यक्षाचा प्रयत्न आहे. पण हे अर्थातच समर्थनीय नव्हतं, नाही. त्यांनी जे काही ट्विट केलेलं होतं काँग्रेसच्या वतीनं, तर ते अतिशय खालच्या दर्जाचं होतं. पण त्यातला एक मुद्दा असा आहे की जो राष्ट्रवादीने स्वतःच त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं. त्या बीडला गेलेल्या होत्या पालकमंत्री म्हणून, तिथे बैठक घेतली त्यांनी आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला बीडचे स्थानिक आमदार आणि त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून धनंजय मुंडे उपस्थित होते. पत्रकारांनी प्रश्न विचारला कायदा सुव्यवस्थेविषयी आणि बीडमधल्या एकूण याच्याविषयी. आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे यांच्या बाबतीतच कायदा सुव्यवस्थेचा मोठा इश्यू झाल्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या खुनामुळे त्यांना पद सोडावं लागलं. त्यामुळे ते कदाचित सेन्सिटिव्ह झाले असतील आणि त्यांनी पटकन तो काहीतरी उत्तर दिलं आणि पत्रकार परिषद संपवली स्वतः मुंडेंनी. तर हे सुनेत्राताई पवार तिथे बाजूला होत्या, त्यांनी काहीतरी बोलणं अपेक्षित होतं. पत्रकारांची तिथल्या भावना अशी होती की त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, त्यांनी ते दिलं नाही. त्यामुळे त्या अर्थानं त्या गुंगी गुडिया त्या ठिकाणी ठरल्या. आता जसं मलमेजी म्हणाले त्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व हे बळकट आहे, कणखर आहे. त्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा बारामतीच्या परिसरामध्ये सामाजिक संस्था ज्या करतात, काम करतात, त्याच्यामध्ये त्यांचं एक कडकपणा, त्यांचं शिस्त ही दिसून येते. आणि असं लोक सांगतात कार्यकर्ते की जेव्हा दादा ज्या पद्धतीनं झाडाझडती घ्यायचे लोकांची, तशा पद्धतीने त्या लोकांना फटकारतात, कार्यकर्त्यांना समजावतात, सांगतात की हे असं व्हायला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या गुंगी गुडिया त्या अर्थानं अजिबातच नाहीये. पण तो एक प्रसंग, तो व्हिडिओ तसा झाला, ती गोष्ट खरी आहे. मला त्याच्यात दुसरा एक तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक अस्वस्थपणा आहे. मुंडेंना मंत्री व्हायचंय, तिथे पंकजा मुंडे असं म्हणतात बीडमध्ये की मला निवृत्त व्हायचं राजकारणामधनं. म्हणजे अशा काय काही गोष्टी तिथे घडत आहेत. दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत एक प्रश्न असा आहे की त्यांचा अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे तटकरे पटेल विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असं थोडंसं तिथे झालेलं आहे. आता पार्थ पवार यांनी एक स्पेशल खाजगी विमान पाठवलं दिल्लीला आणि त्याच्यामधनं प्रशांत किशोर ते बुधवारी रात्री मुंबईत उतरले आणि गुरुवारी पहाटेपासून दुपारपर्यंत त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याशी क्लोज डोअर मीटिंग केली. आता 6 तास काही सदिच्छा भेट किंवा शिळोप्याच्या गप्पा आपण म्हणतो तसं नक्की झालेलं नाहीये. त्यांनी त्यांना काही सल्ले दिले असतील, पक्ष कसा वाढवावा, तुमचा पक्षावरती तुमचं एकसूत्री अंमल कसा व्हायला हवा, असं काही सांगितलं असेल. त्या बैठकीला तटकरे आणि पटेल हे नव्हते, त्यामुळे ही एक बाब लक्षणीय आहे. तसं प्रशांत किशोर आणि अजित पवार यांनी देखील पूर्वी सल्लामसलत केलेली आहे. आणि प्रशांत किशोर यांनी सांगितलं होतं की मी आता अशा प्रकारे राजकीय सल्ला किंवा त्यांची जबाबदारी घेऊन काम करणं हे मी करत नाही, पण मी त्यांच्याशी बोललो काही गोष्टी ज्या मला बोलायच्या होत्या त्या. आणखीन एकदा त्यांची भेट झाली, म्हणजे हे 2-3 त्यांच्या भेटी झाल्यानंतर आता ते मुद्दाम. आणि ह्याला एक गोष्ट कशी आहे की पाटण्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जागा जिंकली, तिथे भाजपला पराभूत केलं आणि त्यानंतर काही काळात म्हणजे लगेचच 1-2 दिवसातच पार्थ पवार हे मुद्दाम त्यांच्याशी संपर्क करून त्यांना खास मुंबईला घेऊन येतात. त्यांची खाजगी निवासस्थानी भेट झाली, त्या ठिकाणी म्हणजे सरकारी बंगल्यावरती ती भेट झाली नाही. हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्राताई आणि पार्थ विरुद्ध बाकी असं कुठेतरी काही चालू आहे. आणि आता ह्याची परिणती काय होईल, राजकीय स्तरावरती ते काय निर्णय घेतील हे प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. प्रशांत किशोर असतील किंवा सुनेत्राताई वा पार्थ यांनी अद्याप त्याचं काही स्पष्टीकरण दिलेलं नाही की काय भेट झाली, कशासाठी झाली, त्यांनी त्याच्याबद्दल मौन पाळलेलं आहे. तर याचं म्हणजे एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सगळ्या बाबी आहेत आणि याची उत्तरं आता शोधायला लागतील पुढच्या काळामध्ये, पुढच्या आठवड्यात.
मल्ले सर, अनिकेत सरांनी प्रशांत किशोर यांचा विषय काढलाय म्हणून त्यांनी त्यांचं नेमकं प्रशांत किशोर यांच्या निवडीबद्दल काय म्हणणं आहे ते त्यांनी आपल्या हार प्रहार मधनं मांडलेलं आहे. आणि दर्शकांना मी सांगेन की ते अवश्य तो व्हिडिओ बघा तुम्ही. त्यामध्ये अनिकेत सरांचं त्याबद्दलचं म्हणणं स्पष्ट होईल. मलबे सर, प्रशांत किशोर 2014 पासून वेगवेगळ्या अर्थाने चर्चेमध्ये आले राजकीय क्षितिजावर, कारण मोदींचा जो विजय होता त्याचे पण ते एका अर्थाने शिल्पकार मानले जात होते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पक्षांना असेल, मग कधी तृणमूल असेल किंवा कधी काँग्रेस समोर सुद्धा त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं. आता एनसीपी समोर केलंय. पण जी निवडणूक झाली, पोटनिवडणूक, खरं पोटनिवडणुकीची एवढी चर्चा किंवा त्याला मूड ऑफ द नेशन असं म्हणायचं की नाही, हा खूप आत्ता लगेच ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्यामध्ये काही बदल दिसतोय का? तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये जे भाजपाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी अनेक वर्ष म्हणजे 3 दशकांपेक्षा अधिक राखलेली ती सीट जी होती ती गमावणं, काय संदेश आहे हा? मूड ऑफ द नेशन समजायचा का? पलमे सर. कसं आहे की एका जागेवर आपण मूड ऑफ नेशन असं मानणं करतं चुकीचं ठरेल आपल्याला. कारण आपण जर एखाद्या पोटनिवडणूक होत असते त्यावेळी वेगवेगळे त्यामागे स्थानिक राजकारणाचे खरं तर कंगोरे असतात. त्यामागे नक्की तिथे काय घडलंय हे आपल्याला पाहावं लागेल. वास्तविक तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जर 3 दशके हा भाजपचा मतदारसंघ होता आणि सातत्याने भाजपचे आमदार तिथून निवडून येत असताना प्रशांत किशोर यांनी तिथे आपली जी काही पहिल्यांदाच आपण त्या माध्यमातून ते आमदार झालेले आहेत. खरं तर ते मागील 2014 पासून खरं तर ते राजकीय विश्लेषक किंवा राजकीय सल्लागार म्हणून काम करत आलेले आहेत. त्यांनी मागील बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःचा पक्ष स्थापन करून त्यांनी स्वतःचं एक राजकीय भवितव्य आजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना खूप मोठं अपयश आलं. आणि हे असं अपयश आलेलं असताना त्यांना पोटनिवडणुकीत ज्याप्रमाणे विजय मिळाला त्यांना एक राजकीय संजीवनी मिळाल्यासारखं चित्र आहे. कारण ते आणि खरं तर मी तुम्हाला सांगेन की भाजपने तिथे गाफील राहून त्यांना विजय होऊ दिला का, हा पण एक चर्चेचा विषय आहे खरं तर. कारण भाजपला बिहारच्या राजकारणात एक विरोधी पक्ष, तिसरा एक पक्ष म्हणून तिथे खरं तर कुणाला तरी प्रमोट करायचा आहे. तसा प्रयत्न होतोय का? कारण मी जर खूप म्हणजे विधानसभेचा जर विचार केला तर तसा प्रयत्न नक्कीच झालेले होते. प्रशांत किशोर यांना भाजपने बळ देण्याचा प्रयत्न केला होता. जे की एक राष्ट्रीय जनता दल असेल, म्हणजे लालू यादव यांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, यांचं एक मतं खाणारा तिसरा एक पक्ष असावा की मतांचं खरं तर वाटणी व्हावी, याच दृष्टिकोनातून त्यांना खरं तर बळ दिलं होतं. त्याच दृष्टिकोनातून भाजपने प्रशांत किशोर यांना बळ देऊन बिहारच्या राजकारणात आणलं आहे का? त्यांना भविष्यातला म्हणजे पुढे तिथे प्रमोट केलं जाणार आहे का? हा एक खरं तर त्यामागचा चर्चेचा मुद्दा राहील. पण एकंदरीत प्रशांत किशोर एकंदरीत या राजकारणामध्ये ज्याप्रमाणे ते आमदार म्हणून आता पुढे आलेले आहेत, तर तुम्हाला त्यांचा राजकीय प्रभाव आता बिहारमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि भाजपच्या ते पत्त्यावरच पडेल असं एकंदरीत चित्र दिसतंय त्यामागे. कारण त्याचा फटका खरं तर राष्ट्रीय जनता दलाला बसेल. कारण लोकांसमोर एक नवीन पर्याय आता असणार आहे, किंवा त्या ज्याप्रमाणे जे लोक भाजपला मतदान करू इच्छित नाहीत किंवा भाजपविषयी ज्यांची नाराजी आहे, तर तिसरा पर्याय म्हणून ते कदाचित राष्ट्रीय जनता दलाऐवजी भाजपऐवजी प्रशांत किशोर यांच्या पार्टीकडे ते आकर्षित झालेले दिसतील आपल्याला, असं एकंदरीत तिथलं चित्र असेल. तर आजची चर्चा संपवताना मला तुमच्या दोघांकडूनही काल जेनझींशी जो संवाद सरसंघचालकांनी साधला त्याबद्दलचं तुमचं मत काय, नेमकं तुमचं निरीक्षण काय? कारण अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला, मग तो LGBTQ सारखा असेल, समलैंगिक विवाह असतील, म्हणजे सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न, युवकांचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न, या सगळ्यावर त्यांनी चर्चा केली. आणि त्यांच्याबद्दलचं तुमचं निरीक्षण, मलमे सर आधी तुम्ही आणि नंतर अनिकेत सर. आणि कसं आहे की संघाची विचारधारा आपल्या सर्वांना माहिती आहे की संघ जेवढा जितक्या प्रमाणे राष्ट्रप्रेम आहे तितक्या प्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा आहे, त्याच पद्धतीने पुढे रेटण्याचा सांगायचा प्रयत्न राहिलेला आहे. हिंदू या जी संघ आहे, संकल्पना त्या सर्वसमावेशक आहे. सर्वच जे काय घटक आहेत त्यांना सामावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. ज्याप्रमाणे मागील 10-12 वर्षामध्ये भाजप सत्तेत आहे केंद्रामध्ये, आणि भाजपकडून ज्याप्रमाणे वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत किंवा वेगवेगळी धोरणं राबवली जातात, त्या संघाचा नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग आहे. की जर आपण काश्मीरमधील कलम हटवण्याचा विषय असेल किंवा आणखी इतरही विषय असतील, तर ते ही संघाने
खूप अगोदर म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनचे पाहिलेले स्वप्न आहेत आणि ते साकारताना दिसतात. म्हणजे तर राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा इतर सर्व मुद्दे आहेत, ते होतात. पण हे होत असताना मोदी कुठेतरी संवादात कमी पडतायत हे संघाच्या लक्षात आले. संघाच्या वतीने किंवा संघाच्या माध्यमातून त्यांना अनेकदा तसे टोले लगावण्यात आलेले आहेत की काल स्वतः सरसंघ चालकांचा जो काही बोलण्याचा रोग होता तो मोदींकडेच होता, सरकारकडेच होता मोदी यांच्या नेतृत्वाखाली. तर संवाद तुम्ही साधत नाही, संवादात कमी पडला. ज्यांची ज्याप्रमाणे आपली मतं मांडतात तर त्यांना उत्तर द्यावंच लागतील. हे जे काही त्यांनी मुद्दे मांडले हे खरं तर एक प्रकारे मोदींसाठी ते एक प्रकारे त्यांना सांगण्याचा तो प्रयत्न होता खरं तर या मोहन भागवतांचा. दुसरा विषय होता की त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला. म्हणजे आता एक आरक्षण विरोधात एक चळवळ उभी राहिली आणि मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं होत आहेत. म्हणजे सर्व सर्व राज्यात रस्त्यावर होतात. अशा सगळ्या मुद्द्यावरती भाजपची काय भूमिका असेल हा मोठा प्रश्न खरं तर लोकांना पडला होता. म्हणजे सर्वसामान्य भाजप आता भूमिका काय घेईल. पण संघाने त्या बाबतीत क्लिअर केलेलं आहे, म्हणजे स्पष्टपणे सांगितलेलं आहे मोहन भागवत की जोपर्यंत सामाजिक जातीवाद आहे किंवा जातीभेद आहे, सामाजिक भेदभाव आहे, तोपर्यंत आपल्याला आरक्षण ठेवावंच लागेल. याचा अर्थ भाजप आरक्षणाच्या बाजूने राहणार आहे हे उघड झालेलं आहे. म्हणजे हा मुद्दा आता निघाल्यात जमा आहे. म्हणजे एकतर जर राजकीय पक्षांचा जर विचार केला तर काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहिलेले आहे आणि भाजपमधील काही घटक होते की ते आरक्षण नको, आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं वगैरे हे सर्व मुद्दे सातत्याने आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप कदाचित या आर्थिक निकषाचा विचार करेल का असं वाटत होतं. पण संघाने जी भूमिका मांडली ना मोहन भागवतांनी त्यामुळे भाजप आता म्हणजे आरक्षण हटावे या बाजूने नसणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. बाकीच्याही मुद्द्यांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी संवाद साधला तरुणांशी. आपल्या भूमिका, त्यांच्या भूमिका समजून घेतल्या, आपल्या भूमिका, संघाच्या काय भूमिका हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न की संवादाची एक चांगली पद्धत त्यांनी मुळातच संघ सातत्याने संवाद साधत आले. संघ जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टी होतात किंवा अशा काही देशात वादळ उठतात तेव्हा संघ लोकांपुढे संघाचे कार्यकर्ते नेते लोकांमध्ये जातात, त्यांच्या मतं जाणून घेतात आणि त्या मतांच्या आधारे खरं तर ते सरकारला सल्ला देतात. सरकारला त्याप्रमाणे आपल्या भूमिकांमध्ये बदल घडवण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि तेच घडलेलं आहे. म्हणजे आज मोहन भागवतांनी ज्याप्रमाणे संपूर्ण देशाचा एकंदरीत आढावा घेतला किंवा देशामध्ये जनजींची म्हणजे तरुणांची काय भूमिका आहे, त्यांना काय हवं आहे हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून तो सरकारला हा फीडबॅक दिला जाणार आहे असंच एकंदरीत चित्र दिसतंय. अनिकेत अगदी सर. बरोबर. मोहन भागवत हे चांगले कम्युनिकेटर आहेत. ते वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी सतत बोलण्याचं त्यांची एक पद्धत आहे. आपल्याला आठवत असेल की मागल्या वर्षभरामध्ये त्यांनी देशभरामध्ये अशा लेक्चरची सिरीज घेतली 3-3 दिवस. ते त्या भागातल्या म्हणजे मुंबई असेल, दिल्ली असेल, अन्य शहरामध्ये गेले आणि तिथल्या महत्वाच्या व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला, संवाद केला. तसाच हा एक भाग संवादाचा. पण हा झाला कुठे तर मुंबईमध्ये जे नीता अंबानींचं सेंटर आहे, जिओ सेंटर, त्या ठिकाणी हा झाला. म्हणजे हायफाय सेंटर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथे 2000 मुलांना आणलेलं होतं. देशभरातल्या 100 सेंटरमधनं ती मुलं आली होती. हे एक मोठी यंत्रणा त्याच्यामध्ये काम करत होती. आणि मोहन भागवत काय म्हणतात किंवा तरुणांचं म्हणणं काय आहे हे संघापर्यंत पोहोचवावं अशा प्रकारचा एक तो प्रयत्न होता. एक चांगल्या प्रकारे तो प्रयत्न ऑर्गनाईज पण होता आणि तो पार पण पडला. जसं मानवेजी सांगतात त्याप्रमाणे संघाने 2-3 गोष्टी अंडरलाईन केल्या सरकारच्यासाठी. एक तर तुम्ही संवाद साधायला पाहिजे होता, तो तुम्ही केलेलं नाही आहात. आणि दुसरं त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की आंदोलन केलं म्हणून तरुणांना तुम्ही देशद्रोही म्हणू शकत नाही. ही आपलीच मुलं आहेत आणि त्यांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. आता हा भाग खूप महत्वाचा आहे. कारण या सरकारच्या बाबतीमध्ये राज्य सरकार देखील म्हणजे जी भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात चाललेली राज्य आहेत त्या ठिकाणी आणि दिल्लीमध्ये देखील वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर त्यांना देशद्रोहीची कलमं लावली जाणं हा एक प्रकार अलीकडच्या काळामध्ये घडलेला आहे. एक पोलिसांची पद्धत आहे. तर याच्यामध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे असं आता त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की चळवळ करणारे जे लोक आहेत देशातले त्या सगळ्यांना एक थोडा दिलासा देणारा असा एक त्यांच्या संवादामधला एक भाग आहे असं मला वाटतं. आणि असे संवाद व्हायला पाहिजेत.
आणि अशा प्रकारे सरकारनं देखील त्याच्यातून योग्य धडे घेऊन त्यांची कार्यपद्धती बदलायला पाहिजे, पोलिसांची पद्धत कामाची पद्धत देखील बदलायला पाहिजे. ज्या पद्धतीनं थेट आंदोलनावरती थेट म्हणजे लाठीमार झाला, गोळीबार झाला, झाला का नाही झाला, पॅलेट गन चालली की नाही चालली, सरकारचं काही वेगळं म्हणणं आहे, पण ते जखमा दिसत आहेत मुलांना झालेल्या आणि ते कोणी डिनाय करत नाही, पोलीस देखील डिनाय करत नाहीये. त्यामुळे हा सगळे भाग आहेत. याच्यातून म्हणजे मोहन भागवत यांनी एक समाज आणि सरकार यांचं सरकार याच्यामध्ये एक समन्वय साधण्याची भूमिका घेतली, ही चांगली गोष्ट आहे आणि त्याचा खूप फायदा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला होईल, प्रोव्हायडेड त्यांनी याच्यातून चांगले धडे योग्य पद्धतीने घेतले पाहिजेत आणि आपल्या पद्धती, कार्यपद्धती आणि ऍटिट्यूड याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. सर, कार्यक्रम संपवताना आज सेंटर पॉइंट विथ उदय निरगुडकर या शो मध्ये याचा एक याच्यावर एका जेनझीची प्रतिक्रिया जी आली होती मोहन भागवत यांच्या चर्चेच्या अनुषंगाने, ती फार बोलकी अशी आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं, म्हणजे ही प्रतिक्रिया जी ती आलेली प्रतिक्रिया आहे, क्लॅश विथ बीजेपी, क्रश ऑन RSS, अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया आलेली होती, की जी बोलकी आहे. म्हणजे तरुणांना काय हवं आहे आणि ते साधण्याचा जो संवादाची दरी जी पार करण्याचा प्रयत्न RSS कडनं झाला, तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे. बघूया आता पुढे काय काय होतं आणि RSS हा कार्यक्रम घेऊन पुढे कसं जातं. तुमची या सगळ्या चर्चेबद्दलची काय मतं आहेत, या प्रश्नांवरची काय मतं आहेत, ती आम्हाला अवश्य कळवा. या शोला तुमचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय, तो तसाच वाढता राहू द्या. ही विनंती तुम्हाला आमच्या दोघांकडनंही आहे, सरांकडनं आणि माझ्याकडनंही आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी मलमे सर आणि अनिकेत सर यांच्यासोबत आपली रजा घेते. धन्यवाद.